So let me start. So from today onward, there is some changes in our meeting, in every meeting. Please, first of all, मी सांगितल्या पद्धतीने you must log in with your authorized mail ID. Whether it is you are mail by using gmail.com or whether you are add by coep.sweri.ac.in. Using this mail, you can connect here. Okay. Then second rule is how to change your name. So first of all of you see the screen. Then in that, this is your suppose Zoom ID. तर तुमचं झूमचं हे असं असेल. आता हे डेस्कटॉपला असल्यामुळे असं जाऊन तुमच्या मोबाईलवरती एक सिंगल दिसतं. त्या ठिकाणी काय करायचं, माय प्रोफाइल मध्ये जायचं. गो टू द माय प्रोफाइल. When you go to the my profile, then you open in web browser or there itself in mobile also. मोबाईल मध्ये डायरेक्टली ओपन होतं. तर या ठिकाणी इथे जी तुमची प्रोफाइल आहे, दिसते तुमची प्रोफाइल, या प्रोफाइल मध्ये तुम्ही एडिट मध्ये जायचं आणि ह्या ठिकाणी एडिटला तुमचं फर्स्ट नेम, what the first name is F, bottom the roll number F72. So we are just put that the roll number is like this, F72, my first name and last name. Okay, just we have changed the profile. Alakshat, and just display the name. हे the name display करताना काय करणार तुम्ही, F72 प्रसाद जरे. जस्ट दिस चेंज. थोडं तुम्ही स्वतःचं नाव टाकायचं, नाही तर मला नाही तर माझं नाव टाकसान. ओके, ते करायचं आणि ते सेव्ह म्हणायचं फक्त. बाकीचं तुमचं जे काय आहे डिपार्टमेंट टाकायचं, तुमचं जे आहे तुमचं मेल आयडी टाकायचं इथे. त्यानंतर जॉब टायटल तुम्ही ॲज अ स्टुडंट आहे, कंपनी स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर, आणि लोकेशन तुम्ही ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणून. बॉटम मध्ये लोकेशन युअर पंढरपूर, मंगळवेढा, सोलापूर, युअर सिटी नेम अँड जस्ट सेव्ह इट. हे चेंजेस आहेत, एवढे चेंजेस करायचे तुम्ही प्रत्येकाने, त्याशिवाय तुम्हाला एंट्री करता येणार नाही. आता ऑथेंटिकेशन केलं म्हणल्यावर तुम्हाला पर्सनल मेल आयडी ने शकत असं नाहीये. gmail.com वर पण तुम्हाला ऍड करता येते किरकल. COEP असं पाहिजे असं नाहीये. तुम्ही पर्सनल मेल आयडी जो आहे तुमचं gmail.com त्यांनी पण तुम्ही ऍड होऊ शकतात. ओके, सो पहिल्यांदा मी फक्त 10 ते 15 मिनिटं पाहणार, नंतर वेटिंग रूम इनेबल करणार. रोहिणी रिनेम युअर सेल्फ, सैफा रिनेम युअर सेल्फ, वैष्णवी रिनेम युअर सेल्फ. ओके, सगळ्यांना कळालं काय करायचं ते. हॅलो, अरे सगळ्यांना कळालं काय करायचं ते. जस्ट रिप्लाय मी इन चॅट बॉक्स. तुम्हाला बोलता येणार नाहीये कारण की ही तुमची चुकी आहे. तुम्ही तुमचा स्वतःचा जो मेल आहे तो दुसऱ्याला दिलाय ना, स्वतःचे लॉग इन तुम्ही दुसऱ्याला देतात ना, त्याचा हा इफेक्ट आहे. ते कोण जे विद्यार्थी आहेत ते शोधतो आणि एकदा सापडलं तर तुम्हाला तुमच्यावर कारवाई होईल हे लक्षात घ्या फक्त. आणि त्यावेळेस असं म्हणायचं नाही की सर माझा मोबाईल दुसऱ्याकडे होता, मला माहित नाही त्यांनी केलं वगैरे वगैरे, असं नाही चालणार. तर हे सगळं टोटली तुम्ही स्वतः जबाबदार असणार त्याला. त्याच्यामुळे शक्य तुमचा मोबाईल वापरताना तुम्ही काय करतात आणि काय केलं पाहिजे हे तुम्ही स्वतः लक्षात दिलं पाहिजे. ओके, तर सगळ्यांना कळालं असेल की बाबा चेंज कसं करायचं. वाटलं मी एक चेंज करून दाखवतो. हे बघा, मी साइन इन करतो. साइन इन विथ गुगल. साइन इन विथ गुगल करायचं. आम्ही साइन इन विथ गुगल करतोय.
This way, sign in by my personal mail ID. Okay. Now I just change the profile. From where I've changed the profile? From this personal profile. Aishwarya Shinde, rename yourself by using your roll number. हे पहा, प्रोफाईल मध्ये गेल्यानंतर पुढे 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 जायचं सांगतो तुम्हाला. जस्ट गो टू द प्रोफाईल. हिअर बाकीचं काय टाकायची गरज नाही, तुमचा फोन नंबर वगैरे टाकायची गरज नाहीये. काही टाकू नका बाकीचं, हे काहीच टाकू नका. बर्थडे टाकायची गरज नाहीये, हे काहीच टाकू नका. टाइम झोन, लँग्वेज हे काहीच टाकू नका. ओके, दिस इज नॉट सिक्युअर असं म्हणू शकतो आपण, त्यामुळे हे काहीच टाकू नका. इथे एडिट मध्ये जायचं. तुमचं तर नाव जो काय तुमचं आहे, F72 माय रोल नंबर, आणि मला पेज रितेश चव्हाण क्लिअर करा. F19 मध्ये तुम्ही पेज देताय ते नाही द्यायचं. काय करायचं, पेज हा F72 रोल नंबर पूर्ण केल्यानंतर पेज द्यायचा. F72 पेज प्रसाद. देन डिस्प्ले नेम F72 पेज प्रसाद जरे. ओके, देन my department is mathematics. Okay, enter my manager mail id bprasad.zare@gmail.com. This is my mail id, or otherwise I will add another mail, bprasad@coe.sweri.ac.in. This is my another mail id. ओके, नाही गेलं तर मॅनेजरचं नाही टाकलं चालतं. ओके, किंवा हे टाकलं नाही तर चालतं, काय प्रॉब्लेम नाही. जॉब टायटल तुमचं, तुम्ही स्टुडंट आहे तर स्टुडंट टाकायचं. ओके, कंपनी हेच पूर्ण टाकायचं तुम्ही. लोकेशन हे एकदाच टाकायचं. एकदाच टाकायचं, परत परत सारखं सारखं टाकायचं नाहीये. ओके, सेव्ह. ओके, युअर सेटिंग हॅव बीन अपडेटेड. पहा, आलं का सगळं. तर कोणी जर ह्यात काही जर प्रॉब्लेम केला तर आम्हाला डायरेक्टली कळणार. माझ्या मीटिंग आयडी मध्ये डायरेक्टली कळणार की कोणी काय काय केलंय. एडिट करा की पुढे. ते एडिट एडिट होत नाही का? होत असेल रे. बरं, ट्राय करा, नंतर पहा. ओके, बाकी हे तर नाव तर चेंज करा, फर्स्ट नेम आणि डिस्प्ले नेम तर चेंज करा. ओके, एवढं तर चेंज करा. तुम्ही जे काय केलेलं आहे ते मला लगेच कळतं. काल जे काय कोणी कुटाणा केला शेवटच्या लेक्चरला, त्याच्यामध्ये आम्ही शोधतोय आता ते, आणि त्याच्यावर नक्की ऍक्शन होणार आहे. ओके, सगळ्यांना कळालं? हॅलो, सगळ्यांना कळालं काय करायचं ते? ओके.
So now we start our lecture. Okay. So last time we discussed the beta function. In that beta function, we have see that where this beta function is used. Okay. So the basic need of that beta function is beta mn equal to integration from 0 to 1 x raised to m minus 1 into 1 minus x raised to n minus 1 dx, where the condition is m greater than 0 and n greater than 0. Is the condition on that? M and n. So what is the meaning of this m greater than 0 and n greater than 0? The meaning is this is converges to, this is converges to what? This is converges to m greater than 0 and n greater than 0. Okay. So then next, we see some property of this beta function, beta mn equal to beta nm. Relation between beta function and gamma function is beta mn equal to gamma m into gamma n divided by gamma of m plus n. Divided by gamma of m plus n. Lecture करूँगा. Lecture करूँगा. Beta mn is equal to what? Gamma m into gamma n divided by divided by gamma m plus n. So we know that how we calculate the gamma n. Gamma n we calculate by the two way. One way is what? One way is what? By using n minus 1 factorial. If n is given in terms of 0, 1, 2, 3, so on, means n is in terms of what? Whole number. That is called as whole number. And second way is we calculate that gamma n is equal to n minus 1 into gamma n minus 1 by using the result. By using the result, if n is equal to p by q form, n is equal to p by q form. Okay. Cyrus Gujare. Cyrus Gujare. Rename yourself with your name. Rename yourself with your name, Sairaj. Otherwise, I will remove from my meeting. Okay, so just we all see. Sairaj Gujare, please reply in chat box. मला बोलता येणार नाहीये. इथून पुढे लेक्चर आपण असेच घेऊ. फक्त वन मीच बोलत राहणार. तुम्ही काय बोलायची गरज नाहीये. गरज नाही तुम्हाला बोलायची. उपयोग काय तुमचा? मीच बोलत राहील फक्त. मी फक्त ऐकायचं प्रवचन असल्यासारखं. The next we see some property of this beta function, or we say that some important result on this beta function. What that important result is? A result we can take. Result is nothing but some result we are see that suppose first result is gamma p into gamma of 1 minus p. Gamma p into gamma of 1 minus p.
gamma p into gamma 1 minus p is equal to pi upon sin p pi. Pi upon sin p pi. Then into second result. Second result. Integration from 0 to a x raised to, what is the result? Integration from 0 to a x raised to m into 1 minus a, sorry, a minus x raised to n dx is equal to a raised to m plus n plus 1 beta of m plus 1 n plus 1. This is the second result, and in this way you have used the particularly third, fourth, fifth result. That is important, or we say that this is a type of example. We solve the, I think, two example on this second type, integration from 0 to a x raised to m into a minus x raised to n, a minus x raised to n. Then next, we see, I think, one example, na? And one example for your homework. Am I right? So which is the second example? What is the answer of that second example you got? Integration from 0 to 9 x raised to 3 by 2 into a minus x, sorry, 9 minus x raised to 1 by 2 dx. So use the result, integration from 0 to a x raised to m. Let I is equal to integration 0 to 9 x raised to 3 by 2 into 9 minus x raised to 1 by 2 dx. If anyone want to talk, then raise your hand. I will just unmute yourself, then you talk. So I equal to, we know that, मला कोणाला बोलायचं असेल तर हँड रेज करा, मी अनम्यूट करेल. अनम्यूट केल्यानंतर बोलायचं, नाहीतर मग परत मी असं काय बोलेल, परत तुम्ही हँड रेज करणार नाही. We know that integration from 0 to a x raised to m into a minus x raised to n dx is equal to a raised to m plus n plus 1 into beta of m plus 1 n plus 1, beta of m plus 1 n plus 1. Using this result, what is the m? M equal to 3 by 2, n equal to 1 by 2, and a equal to 9. So just we have put the value, we got that I equal to 9 raised to 3 by 2 plus 1 by 2 plus 1. Beta of m 3 by 2 plus 1, 1 by 2 plus 1, 9. 3 by 2 plus 1 by 2, how much? 4 by 2. 4 by 2 means 2 plus 1. Beta of 5 by 2 and 3 by 2. Just we got that answer, I is equal to 9 cube. The beta of 5 by 2, we are used at gamma 5 by 2 into gamma 3 by 2 divided by gamma 4. Just rewrite this, simplify this, we got that 9 cube into gamma 5 by 2 is 3 by 2 into 1 by 2 into root pi. Gamma 3 by 2, we can write down that 1 by 2 into root pi divided by gamma 4 is 3 factorial. So we got that I equal to 9 cube, 9 into 9 into 9 into 3 into this root pi, just a pi, divided by this 2, 2,
2, 3 factorial is 6. Just simplification, I equal to what you get the answer is हा 3 ला 3 गेले म्हणजे ते झालं 2 राहिले 2 4 8 16 16 पाय इथे किती राहिले 9 9 9 बरोबर आहे 9चा तिसरा घात 729 729 pi by 16. Okay, if anyone want to talk with me, just raise your hand. पवार सर इकडे घे काय होत नसतं काय झालं मेंटरचं काय करायला So we see the second example. Then third one, integration from 0 to 3 x cube into 3 minus x raised to 5 by 2 dx. Okay, solve it. Just put your answer in chat box.
नाही माहिती मला. हो मॅडम, प्रत्येकाला वेगळी मॅडम. हा. Yes, what is the answer? What is the answer you got? Just put your in chat box. Serious truth. 3 raised to 13/2 beta of 3 5/2 beta of 3 5/2. Wait, beta of 3 5/2. Yes. What is your last answer? Put your answer in chat box. Yes, झाले का? Solve the same one. Fourth one. कुठलंय का? Okay, good. Zero to eight. 0 to 8 x raised to 4. Sorry. 0 to 8. 0 to 8 x raised to 4 into 8 minus x raised to -1/3 dx.
So find your answer. If yes. Hello. Yes. Sir, instead of 3,5/2, it must be 4,7/2, no? Third example. 3 comma. 3,5/2, beta. So what is m plus 1 na? Yes. 4. It's the actually answer. 4 plus 7/5. Yes. 4 plus 7/2. Yes, good. 4 7/2. Yes. Sorry for that. Because m plus 1 na. Extremely sorry. Then what is the answer of the next? जर तुम्हाला जर ऑनलाईन मध्ये विचारलं असेल इन टर्म्स ऑफ बीटा, देन वी राइट डाउन इन टर्म्स ऑफ बीटा. जर ऑनलाईनला जर फायनल आन्सर असेल तर फायनल आन्सर लावावा लागेल. ओके, क्लियर? So what is the answer? Is 8 by 8 raised to how much? 8 raised to is 4 minus 1 by 3 plus 1 beta of 5 m plus 1 n plus 1 beta of 2 by 3. Okay, so answer is beta 8 raised to 5 minus 1 by 3. What is 8 raised to 5 minus 1 by 3? So we got the answer in terms of 4 plus 1, 5 minus 1 by 3 is 15 minus 1 by 3 is we got the answer is 14 by 3. 14 by 3. So 14 by 3 beta of 5 2 by 3. So using that answer, we got the required answer. Clear? Hello. It's clear one. Can you go to the next? Can I go to the next part? Okay. Now is the next result. Fifth one. Solve integration 0 to 1 x cube into 1 minus root x raised to 5 dx. X cube minus into 1 minus root x raised to 5 dx. Which result we are use? So we know that okay. First of all, we are how to solve this example. Then we use the direct result. So I is equal to integration 0 to 1 x cube into 1 minus x raised to 1 by 2 raised to 5 dx. Now just put that x raised to 1 by 2 is equal to t, or x equal to t square. X equal to t square. X raised to 1 by 2 equal to t, or x raised to that one is equal to what? A t square. So dx equal to 2t dt. As variable change, limit also changes if possible. X to t 0 to 1, 0 to 1. So I is equal to integration from 0 to 1, x equal to t square raised to 3
1 minus x raised to 1 by 2 is t raised to 5 dx equal to 2t dt. Just common out, we got that I equal to 2, we can take outside 0 to 1, t raised to 6, 1 minus t raised to 5 into t dt. Now just we combine this t part 2 times integration 0 to 1. हा रोल नंबर 22 अक्षय, का मूर्ख आहे का तू? का तुला कळतंय काही? का प्रत्येक वेळेस तेच ते सांगायचं? करायचं नसेल लेक्चर तर सांग, निघून जा. कळलं का? मूर्खाचा बाजार निसता. Integration from 0 to 1, we got the t raised to 7 into 1 minus t raised to 5 dt. So you just got that I equal to 2 times. Use the beta function. What is the m? M plus 1, n plus 1. Use the result of beta of 8, 6. Beta of 8, 6. Beta of 8, 6. So just simplify beta of 8, 6. We got the answer of beta of 8, 6. Yes, what is the beta of 8, 6? Beta of 8, 6. Beta of 8, 6. Two times gamma 8 into gamma 6 divided by gamma 14. So we got the answer. What is the answer? What is the answer? Yes. Put in chat box. Ashwini Puri, rename yourself. आणि याची वेळ झाली का ही लेक्चरला? Yes. Very good, Rutuja. The answer is 1 upon 5148. 1 upon 5148. 1 upon 5148 is the answer. Okay. Or you use the result using this result. Use the result like this. So we know that result is integration from 0 to 1 x raised to m into 1 minus x raised to n raised to p dx. Use the result directly. We got the required. So what is the result? 1 upon n times 1 upon n times beta of m plus 1 divided by n and p plus 1. So what is the m here? M equal to 3, n equal to 1 by 2, p is equal to 5. We just put the value. We got the integration from 0 to 1 x raised to 3, 1 minus square root of x into raised to 5 dx. So n equal to 1 by 2. So we got the 2. Beta of m 3 plus 1, n 1 by 2, p plus 1, 5 plus 1. So we just got the answer 2 times beta of 3 plus 1 is 4, 4 into 2 means 1 by 2 varti gela means 8, 6. We got the same answer. Either we solve by this way or this way. In both way your answer is same. In both way your answer is same. रोल नंबर 8 केनी याची वेळ झाली का ही लेक्चरला? संपत आहे लेक्चर तरी तुम्ही आता आलाय उशिरा एवढ्या.
Okay, in this way we have calculated, we got the answer is 1/5148. 1/5148. So same, solve the next one. Integration from 0 to 1. 1 minus cube root of x raised to 11/2 dx. Is solve it. Okay, and you can talk. Hello. तुम्ही आता बोलू शकतात. ठीक आहे, दररोज असं आपण लेक्चर घेत जाऊ. 1 तास पूर्ण एकटा बोलेल फक्त मी, तुम्ही अजिबात बोलायचं नाही. चालतंय का तसं?